हॅलो फ्रेंड्स, ऑलराऊंडर रुपालीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. इथे मी 1 कप दूध घेतलेले आहे. त्यातलंच मी थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घालणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. एकही गुठळी राहता कामा नये. आता मी इथे कढईमध्ये दूध गरम करायला ठेवलेले होते. व्यवस्थित गरम झालेले आहे. आता यामध्ये मी 3 चमचे साखर घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता. त्यानंतर मी इथे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून ठेवलेली आहे अशी व्यवस्थित मिक्स करून आपण आता ह्या दुधामध्ये घालणार आहोत. सतत असं आपण हलवत राहूया. त्यामुळे कस्टर्ड दूध खाली लागणार नाही. बघा आता 2 मिनटं झालेली आहे. आपलं दूध घट्ट झालेलं आहे. थंड झाल्यानंतर मी आता एका डब्यात काढून घेत आहे. आपले हे मिश्रण खूप सॉफ्ट आणि क्रीमी झालेले आहे. आता मी इथे 2 हापूस आंबे घेतलेले आहे. हापूस आंबे चवीला गोड आणि रंगालाही छान असतात. असे साल मी वरचे काढून घेतलेले आहे. त्यानंतर असे बारीक बारीक कापा करून घेतलेले आहे. या आंब्यामुळे आपल्या आईस्क्रीमला नॅचरल रंग येतो. यामध्ये रंग घालण्याची काही गरज नाही आहे. खूप छान रंग येतो. आता आपलं हे दुधाचं मिश्रण मी डब्यामध्ये प्लास्टिकची पिशवी लावून असं पॅक करून ठेवणार आहे. त्यानंतर हे आंब्याचे कापे ठेवणार आहे 2 तासासाठी फ्रीजमध्ये. आता इथे 2 तास झालेले आहे. मी हे आंब्याचे काप मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. त्यामध्ये मी ही घरचीच मलाई टाकलेली आहे, ती बारीक करून घेतलेली आहे. आता आपण हे दुधाचं मिश्रण केलेलं आहे तेही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेत आहे. बघा किती छान क्रीमी आणि सॉफ्ट झालेलं आहे. खूप कडक उन्हाळा आहे म्हणून मी मँगो आईस्क्रीम बनवत आहे. आता मी हे मिश्रण डब्यामध्ये पुन्हा ठेवणार आहे 2 तासासाठी फ्रीजमध्ये. हे प्रोसेस करायला थोडा वेळ लागतो, परंतु आपली आईस्क्रीम खूप छान टेस्टी आणि क्रीमी होते. तुम्ही नक्की करून बघा. आता मी हा डबा पुन्हा असा पॅक करून फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवून देणार आहे. याआधी मी व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम आणि कुल्फी बनवलेली आहे. ती ही रेसिपी तुम्ही बघून घ्या. आता पहा इथे 2 तास झालेले आहे. जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा पीठ किंवा गव्हाचे पीठही घालून आपण ही आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम करू शकतो. आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि मी बीटरने आता हे बारीक करून घेणार आहे. आता आपण बीटरने 5 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बीटरने मिक्स केल्यामुळे आपल्या मिश्रणाला एकदम क्रीमी टेक्स्चर येते. आता आपले हे मिश्रण तयार झालेले आहे. मी आता हे डब्यामध्ये काढून घेत आहे. आता ह्या मिश्रणावरती मी काजू, बदाम आणि पिस्ताचे काप घालणार आहे. त्यानंतर केसरचे 10-12 धागे घालणार आहे. आता परत मी डब्याला प्लास्टिकची पिशवी लावून झाकण बंद करून फ्रीजमध्ये 7 ते 8 तास ठेवून देणार आहे. पहा आता आपले हे 7 ते 8 तास झालेले आहे. आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. आता फ्रीजमधून मी हे आईस्क्रीम बाहेर काढलेली आहे. रूम टेम्परेचरमध्ये मी ठेवणार आहे. 5 मिनिटं झाल्यानंतर मी अशी हे चमच्याच्या साहाय्याने आईस्क्रीम डब्यातून बाहेर काढणार आहे. खूप छान आईस्क्रीम तयार झालेली आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. बाहेरची आईस्क्रीम खाण्यापेक्षा आम्ही घरच्या घरी बनवलेली आईस्क्रीम आम्ही सगळ्यांनी एन्जॉय करून खाल्लेली आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता मी इथे आईस्क्रीम सुरीच्या साहाय्याने बारीक बारीक पीस करून घेणार आहे. मी चॅनलवर नवीन आहे, सो माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त मला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे.